माझ्या आयुष्यात काहीतरी कमी आहे असं मला कवच वाटलेलं नाही. नाही कमळे, अगं असं किती दिवस खऱ्यापासनं पळायचं. अगं आज जे झालं ते परत परत होत राहणार. खरं माझं चुकलं. मी तुला हे आधीच सांगून टाकाय पाहिजे होतं. खरं मी घाबरलो होतो ग, म्हणून सांगितलं नाही. बाय चुकलं माझं. पण आता बस झालं. आता ती वेळ आली. उद्या देवळात आता पातूर तुझ्यापासून जे जे लपवलं तिथे समद तुला सांगून टाकणार आहे. मॅडम, हो इथं खूप मोठी गडबड झाली आहे. काय झालंय? काल रात्री तुम्हाला किती फोन लावले मॅडम, तुम्ही एकही फोन उचलला नाही. झोपले होते म्हणून नाही उचलला. बोल बोल बोल, काय झालं बोल ना. हो मॅडम, सरोज आणि कमळेचं बोलणं ऐकलं होतं मी. ते सरोज बोलत होते की कमळेचं संपूर्ण सत्य गावाच्या देवळात सांगणार आहे. काय? आणि तिच्या बापाबद्दल काहीतरी बोलणार आहे ती. अरे हे सगळं तू मला आत्ता सांगतोयस? त्याच्यासाठी तुम्हाला मी किती फोन केले, तुम्ही एकही फोन उचलला नाही. माझं चुकलं, मी फोन उचलला नाही म्हणून असं सगळं झालं. झोपले होते मी. बरं मला सांग, हे हे जे तू काही ऐकलंयस, नाही नाही स्वतःच्या कानाने ऐकलंयस ना? हो म्हणजे काय, हो मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. ती सरोज म्हणत होती की गावात आज जागर आहे आणि अख्खं गाव तिकडे हजर होणार आहे आणि तिकडे सगळ्यांसमोर कमळला सगळं सत्य सांगणार आहे. इतकी वर्ष ही गौरी मला घाबरून होती. मग आता असं अचानक काय घडलं? एवढं धाडस कुठून आलं की सगळं सत्य त्या आपल्या लेकीला सांगायला निघाली? नाही नाही, आता नुसती भीती वाटून उपयोगाची नाहीये, काहीतरी दणका दिला पाहिजे. हॅलो मॅडम, आता काय करायचं? सांगते सांगते. आता असं शांत बसून अजिबात चालणार नाहीये. तिचं तोंड आहे ना कायमचं बंद करायला पाहिजे. ठीक आहे मॅडम, कळलंय मला. ऐक ऐक, मी येते तिकडे. आता फरक काय पडायचं राहिला, लाजा तो सोडल्यातच आहेत. हे अगदी खरं बोलायलीस बघ. आबा होतं तवर सगळं झाकून होतं. काय माहिती त्या म्हाताराला काय माहिती होतं का नव्हतं. मला तर वेगळंच काहीतरी वाटायला. सरूला तरी माहिती आहे की नाही कमलीचा खरा बाप कोण आहे तो. हे मावशे, अगं तुझ्या जिबाला काही हाड? हा माणूस की काय बाजारात टिकून खाल्ली आहेस का काय? जेवतो येतो त्यासनी बोलायला लागलाय. त्यांनी आजवर काय सोसलंय, त्यांच्यासोबत काय काय घडले याची जरा तरी कल्पना आहे काय? ते आमासनी काय माहीत करून घ्यायचं बी नाही. आणि ते न कळणे इतपत आम्ही काय खुळ्या वाटलोय होय ग तुला? आहे ना. मग तुम्ही तर असं बोलायला लागलाय जसं काय सरू काकीने तुमचंच काय तर नुकसान केलंय. ए बाई, आम्हाला काय हौस बिऊस नाही. हा आता याच गोष्टीमुळे गावाची बदनामी व्हायला लागली म्हणून मी बोललोय. आम्हाला काय करायचंय, ना देणं ना घेणं. आता ती कशी वागली कशी जगली आम्हाला काय करायचंय. फक्त आम्ही बाई तसलं नाही जगलो. नाही ना व, म्हणूनच म्हणतोय त्यांच्यासारखं जगता आलं असतं की नाही तर असं दुसऱ्याच्या चरित्रावर बोट ठेवलं नसतं. ए काय बोलायलीस का? खरं बोललं तर झोंबलं काय तुम्हासनी? असं दुसऱ्याच्या चरित्रावर बोट ठेवून बोलणं लय सोपं असतंय हो. ए निंगे, अशा जर बायका गावात राहिल्या ना तर आमच्या पोरींवर चुकीचे संस्कार नाही होणार का? शांता मावशी, तुमच्या पोरीसनी जर सरू काकीकडनं काय शिकायचं असेल की नाही तर एकच गोष्ट शिकायला सांगा. किती बी संकट आली, किती बी काय झालं तरी आपल्या लेकीची साथ कधीच सोडायची नाही. तुमच्याकडनं असलं संसार घेण्यापेक्षा ते तरी बरं. काय बोलायलीस? तुला तर आता बघतोस. पास झाला काकी, लई बोललासा. या आल्या या मायले की एवढं समजा होऊन गावात तोंड वर करून फिरायला लाजा वाटत नाही बाई. आता आल्याच आहेत नव तर विचारूया तरी. आता एवढं वर्ष झालं तरी हिला हिच्या बापाचं नाव माहित नाही. आणि काय कसं रे, तू का लपवलंस ग हे? हिच्या जागी दुसरं कोण असतं तर गावात तोंड वर करून फिरलं बी नसतं बाई. खरंच कीव येते मला तुमची. काय खरं काय खोटं काय माहित नसून मी एवढं बोलायलाय तुम्ही.
चूक त्या माणसाची आणि त्याची शिक्षा माझ्या आईनं भोगायची का? आणि काय हो, तुम्ही स्वतः एक बाई आहे ना हो, मग एक बाई असून दुसऱ्या बाईला एवढं बोलायलाय? ए कमळे, तू अक्कल नको शिकूस हा मासनी. तू बी तिच्यात सारखी म्हणून तिची अशी बाजू घ्यायलीस. जशी आई तशी लेक. हो, मी तिची पोरगी आहे म्हणून बोलत नाही. म्हणजे इतकी वर्ष म्हातारी ज्या तिच्या मोठ्या नातीची आतुरतेने वाट बघत होती, ती तिची मोठी नात कमळी आहे. हे जर का अन्नपूर्णेला कळलं तर माझी काही खैर नाहीये. आणि तिकडे तिची ती आई, ती आज तिला सत्य सांगणार आहे. ती जे सत्य सांगणार आहे हे राजन आणि अन्नपूर्णा ह्या दोघांनाही कळलं तर नाही, मला ते जे काही सत्य आहे ते आधी तिथेच दडपावं लागेल. सत्य सांगणारीला आणि सत्य ऐकणारीला ह्या दोघींचा काहीतरी निकाल लावावा लागेल.